हॅलो. सलामीची विणीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. आकाश मसूरकर वैयक्तिक 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. ती नाममात्र 4 धावा. नाणेफेक ठरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघ, विपक्ष उमेश 11 हुमरट क्रिकेट संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या कोकण नाऊ सुपर पॉवर प्ले षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय सनी कसबे गोलंदाजीच्या स्क्रीनवर. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेटला चेंडू भिरकावून दिला जातोय. व्हेरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तो 6 धाब्यांसाठी. एका बाजूने आपण पाहतोय, विचार करतोय तो पुण्यातील खेळाडू हा सनी कसबे गोलंदाजी मार्कवर म्हणजे व्यावसायिकतेनं पूर्णपणे नटलेला हा खेळाडू. मात्र जरी तो व्यावसायिकतेने नटलेला असेल तरी परत एकदा प्रतिभा माझ्या अंगी ठासून भिनलेली ती प्रतिभा सिद्ध करताना आकाश मसूरकर दिसतोय. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटला येतोय, पुलचा तगडा फटका टोलवतोय आणि हाच पुलचा तगडा फटका हा षटकाराच्या स्वरूपात विसावत या ठिकाणी व्हेरेनियम सुपर षटकार आकाश मसूरकरच्या खाती प्राप्त होतोय. 10 धावा 5 चेंडूंच्या सांगते. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, जी अपेक्षा आकाशाची होती त्या अपेक्षांची पूर्तता करतोय व परत एकदा सलग दुसऱ्या वेळी सीमोल्लंघन होतंय. याचाच अर्थ षटकारानं धावफलक वृद्धिंगत होतोय. तो फ्रेंड सर्कल मालवण संघाचा 16 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीस. रिप्लेमध्ये आपण पाहतोय आखूड टप्प्याचा चेंडू होता, जोरकस फटका डीप लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. आकाश ज्या आकाशचा फटका हा आकाशाला गवसने घालत जाताना 6 धाव्यांसाठी. जरी पॉवर प्लेची नियमावली नसली असती तरी पण कोणत्याही मैदानावर चेंडू हा सहज षटकारासाठी सहजगत्या जाऊ शकला असता. एवढा जोरकस फटका हा आकाश मसूरकर याला प्राप्त होतोय. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीस 16 धावा या धावफलकावर. सामन्यातील थरार हा सुरू होतोय, संघर्षाची ठिणगी उडते आणि या संघर्षाच्या ठिणगीचं रूपांतर या ठिकाणी वणव्यात होतंय की नाही हे पाहायचं आहे. गोलंदाज पहिल्या षटकात काहीसा असफल ठरतोय आणि हीच गोलंदाजीची काहीशी कमतरता पूर्णत्वास नेण्याच्या प्रयत्नात गोलंदाजी मार्कवर उंचपुरा गोलंदाज सुधीर साबळे याची वर्णी ही लागते. आमच्या विरुद्ध दिशेनं आपल्यास दिसतोय, आपल्या स्क्रीनवर दिसतोय तो गोलंदाज सुधीर. पुण्याचा हा गुणवान असा खेळाडू अनेक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला अनेक वेळा त्यानं सामने जिंकून दिले आहेत. जमलेली जोडी फोडण्यात तो माहीर असा गोलंदाज मानला जातो आणि तीच जबाबदारी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात पंचांच्या डाव्या हाताकडनं म्हणजे राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं कॉलेज रोड एंडकडनं सज्ज होतोय तो बंटी याला गोलंदाजी करण्यासाठी, अर्थातच गोलंदाज सुधीर. वेगवान असा चेंडू, फुलटॉस स्वरूपाचा विथ अलॉंग द कार्पेट म्हणजे जमिनीलगत देखण्या असा फटका. क्रिकेटमध्ये जे काही नयनरम्य फटके आहेत त्या नयनरम्य फटक्यात गणलेला एक असा फटका, तो म्हणजे कव्हर ड्राईव्हचा फटका टोलवला जातोय. तो बंटी याच्या करवी 2 धावांचं योगदान त्याला मिळतंय. धावफलक वधारतोय तो 18 धावांवर. 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीस. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय, पंचचा फटका टोलवला जातोय. कव्हर पॉईंटच्या दिशेनं चेंडूचा मार्ग क्रमांक 1 धाव पूर्णत्वास देते. दुसरी धाव जोखमीची ठरू शकली असती. तीच जोखमीची धाव ही जीवघेणी ठरते व बऱ्यापैकी खेळी करणारा बंटी हा 3 चेंडूंवरील 4 धावांचं योगदान देत सांघिक धावसंख्या 19 अशी असताना धावचीच्या स्वरूपात पहिली शिकार म्हणून मैदानाच्या बाहेर जातोय तो फ्रेंड सर्कल मालवण संघासाठी. साई बीच होम हा पहिला गडीबाद होताना दिसतोय. पहिला हादरा बसतोय फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, पॉपिन क्रीज पासून दूर राहिला खेळाडू आणि मात्र सुरेख काम तमाम केलं ते यष्टीरक्षक. आणि पहिला हादरा फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाला तो 19 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 सुधीर साबळे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावर जातोय तो गोविंद फाले.
क्रिकेटमध्ये ज्या प्रकाराला आत्महत्या म्हटली जाते, म्हणजे गोलंदाज हर एक कसोशीचे प्रयत्न करत असतात, मात्र त्या प्रयत्नांना ज्यावेळी यशस्वीता प्राप्त होत नाही त्यावेळी फलंदाजाचा हलगर्जीपणा त्यांना विकेट बहाल करू देण्यास मदतगार ठरतो. त्याला क्रिकेटमध्ये आत्महत्या म्हटली जाते आणि तीच आत्महत्या या ठिकाणी मैदानावर करतोय फलंदाज बंटी. धावचीच्या स्वरूपात आपली विकेट बहाल करतोय व मैदानाच्या बाहेर जातोय. 19 धावांची भरभक्कम भागीदारी करत या ठिकाणी मैदानावर आकाश बरोबर नवीन फलंदाज गोविंद फाले. यावेळी मात्र योग्य सन्मान दिला जातोय. चेंडूचा टप्पा पाहिल्यानंतर चेंडूवर मोठा फटका टोलवायचा नाही तर त्याला सन्मान द्यायचा. कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडूला दिशा दर्शवायची, एकेरी धाव घ्यायची. गोविंद फालेचा इरादा या ठिकाणी यशस्वीतेत वळतोय. एकेरी धाव त्याला मिळते. ज्या एकेरी धावेने सांघिक विशी गाठली जाते ती फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाकडनं 1 षटक 3 चेंडू यांच्या सांगत एकेरीस 20 धावा एका कॅरेटच्या मोबदल्यात. आकाश मसूरकर सलग 2 चेंडूंवर 2 षटकार टोलवतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी बॅटची बाहेरची कर घेत चेंडू जातोय तो पहिल्या स्लिपमधील तैनात असलेल्या खेळाडूच्या दिशेनं. चेंडू अडवण्यात क्षेत्ररक्षक धन्यता मानतोय. एकेरी धाव या ठिकाणी आकाशच्या खाती सहजगत्या जमा होते. ज्या एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकतोय 21 धावांवर एका कॅरेटच्या मोबदल्यात. एक गडी बाद 21 धावा. क्षेत्ररक्षक रचना आपण पाहतोय. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, डीप लॉंग ऑफ. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू, यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, ज्या चेंडूवर कोणताही उत्तर गोविंद फालेकडे नव्हतं, केवळ वार करण्याचा त्याचा प्रयत्न हा असफल ठरतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय व एक निर्धाव चेंडू गणला जात 21 धावांवर धावसंख्या ही स्थिरावली जाते. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडनं सुधीर हा मारा करतोय. यावेळी मात्र फटका फसतोय. परतीचा झेल टिपण्याची सुधीरला संधी. पहिल्या प्रयत्नात तो असफल ठरतोय. दुसऱ्या प्रयत्नातही चेंडूवर ताबा मिळवण्यात त्याला अयशस्वीता प्राप्त होते. याचाच अर्थ असा की गोविंद फाले बाद होता होता वाचतोय. जीवदान त्याला प्राप्त होते. जीवदानाचं रूपांतर एकेरी धावेत होते व ही एकेरी धाव पथ्यावर पडते फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाच्या 22 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक हे संपुष्टात येते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय 22 धावा एकाकडेच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज गोविंद फाले 3 चेंडूंवरती 2 धावा, तर आकाश मसूरकर प्रारंभीचा फलंदाज हा 6 चेंडूंवरती 16 धावा जमवताना दिसतोय. भागीदारी खूप महत्त्वाची असेल फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाला. समीरजी पांढरे, जी भागीदारी जर रचली तर त्या भागीदारीवरती धावांचा डोंगर उच्चांक हा उभा राहू शकतो. कारण प्रतिस्पर्धी बलाढ्य ताकदवान क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. ज्या संघांमध्ये व्यावसायिक क्रिकेटपटूंचा भरणा असलेला हा संघ गोलंदाजीवरती सज्ज होताना दिसतोय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचा ज्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर आणि ज्याला मॅन ऑफ द सिरीजने गौरवण्यात आलं होतं तो रोहन खरात यावेळी सज्ज होतोय. छोट्या श्रेणीचा, छोट्या वयाचा, मात्र अपार गुणवत्ता ठासून ज्याच्या नसानसात भिनली आहे, ज्यानं आपली गुणवत्तेची झलक अनेक व्यावसायिक स्पर्धेत दाखवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक भली मोठी क्रिकेट स्पर्धा होती, ती प्रिन्स समाजवी मित्र मंडळ यांनी आयोजित केलेली कुडाळची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्येही आपल्या गोलंदाजीचं पाणी ज्यानं फलंदाजांना पाजलं असा गोलंदाज रोहन खरात याची वर्णी लागते पॅव्हिलियन एंडकडनं किंवा कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं डावातील तिसरं षटक हाताळण्यासाठी. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू वळसा घेतोय. इरादा होता गोविंद फालेचा मोठ्या फटक्याचा, मात्र इरादा सोडा, चेंडूने स्पर्श बॅटला काही केलाच नाही. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्ण केले जात आहेत व एक निर्धाव चेंडू गोलंदाज रोहन याचा गणला जातोय 22 धावा एका कडेच्या मोबदल्यात. यावेळी संपर्क होतोय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या दिशेने, डीप लॉंग ऑन वरनं ढिल्या पावलानं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. एकेर धाव गोविंदच्या खाती जमा होते. ज्या एकेर धावेने धाव फलक मंद गतीने पुढे सरकतोय 23 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. एक शांत क्रिकेट, त्या शांत क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. तो या स्पर्धेच्या निमित्तानं बॅकफुटला जायचं होतं, हुकचा फटका टोलवायचा होता, परंतु परत एकदा वळसा घेणारा चेंडू फलंदाजला चकवतोय. चेंडू लिडिंग एज घेतोय, शॉर्ट थर्डमॅनच्या जागी जातोय व जोपर्यंत शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आपल्या उजवीकडे सरसवतोय एकेरी धाव सहजगत्या आकाशच्या खाती जमा होते 24 धावा एका कड्याच्या मोबदल्यात.
आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात, यावेळी मात्र एक तगड्या फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक संदेश पार्टेला कोणती संधी न देता डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पार गोविंद फाले याच्या खाती वरेनियम सुपर चौकार हा नोंदवला जातोय, ज्या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 28 धावांवर. नक्कीच उजव्या इष्टीवरती शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू, फलंदाजाने जागा बनवली या फटक्यासाठी आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी वेरेनियम क्लाउड हा खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूबाबत सांगायचं झाल्यास फटका मारण्यासाठी निश्चितपणे निमंत्रण दिलं गेलं होतं ते गोलंदाज रोहन याच्याकरवी, कारण रोहनची अपेक्षा होती चेंडू वळसा घेईल, प्रयत्न फलंदाजाचा मोठा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा फसेल, कदाचित या चेंडूचं मिस टाइम फटक्यात रूपांतर होत झेल उडेल. मात्र तसं काही होत नाही. चेंडूवर नजर बऱ्यापैकी या ठिकाणी बसते ती गोविंद फालेची व तगड्या असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी त्याच्या बॅटमधनं हा निघतोय. रोहन खरात सज्ज गोलंदाजीसाठी. यावेळी फास्टर वन पद्धतीचा चेंडू ज्या वेगानं आला त्याच वेगानं डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी पिटाळून लावला गेला. पहिल्यांदा चौकार, त्यानंतर षटकार, एकाएक धावसंख्येत वृद्धी, धावफलक विसावतोय तो 34 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. रिप्ले मध्ये आपण पाहतोय रोहन खरातचा हा चेंडू डाव्या एसटीवरती रडारवरती मिळाला आणि प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. ती प्रतिभा यावेळी पाहायला मिळत आहे ती गोविंद फाले या फलंदाजाकडनं. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली गेली. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. समीरजी, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, खास करून मोठा फटका मारण्यास निमंत्रण देणारा चेंडू होता. यावेळी फास्टर वनचा प्रयोग या ठिकाणी रोहन याच्याकडनं करण्यात आला होता. षटकार जरी बसला तरी वैविध्यता आपल्या गोलंदाजीमधील तो दर्शवताना दिसतोय. यापूर्वीचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा धीम्या गतीनं फेकला गेलेला, त्यानंतर चेंडू फास्टर वन पद्धतीचा. दोन्ही वेळी मात्र निश्चितपणे नशीब त्याला साथ देत नाही. दोन्ही वेळी मोठ्या धावात त्या चेंडूंचं रूपांतर होतंय. तब्बल 12 धावा 5 चेंडूंवर गोलंदाज रोहन हा खर्च करतोय. परत एकदा मोठा फटका टोलावला जातोय. कोणतीही संधी क्षेत्ररक्षकाला न देता डोळ्यांचं पातळ लवतं न लवतं तोच चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी जातोय. गोविंद फाले नावाचं वादळ हे बोर्डिंग ग्राउंडच्या भव्य दिव्य अशा मैदानावर या ठिकाणी वरेनियम कोकण नाऊ सुपर स्पर्धेच्या निमित्तानं घोंगावताना दिसतंय आणि हेच वादळ रोहन खरात नावाच्या प्रतिभाशाली गोलंदाजला हे नतमस्तक होण्यात भाग पाडतंय. 16 धावा या षटकामध्ये निघतायत, 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 30 षटकर निम्म षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात ज्या रोहन खरातसाठी कर्णधार संदेश पार्टेने क्षेत्ररक्षक हा एक्स्ट्रा कव्हर वरती लावला होता. मात्र गोविंद फालेने आपला इरादा बदलला. ऑन साइड वरती त्याने आक्रमण केलं आणि डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये त्याचे डोळ्यांचे पारणं फेडणारे फटके हे आपल्याला पाहायला मिळाले. रोहन खरातचा तिखट मारा हा काहीसा बोथट केला जातोय आणि याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर भरभक्कम देहयष्टीचा धष्टपुष्ट बांध्याचा छोट्या चणीचा मात्र अपार गुणवत्तेनं ठासून भरलेला गोविंद फाले 2 चौकार व 1 षटकारासह या ठिकाणी संघाची धावसंख्या वाढवतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त, 38 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. 4थं षटक कुणा गोलंदाजाच्या खाती सुपूर्द करावं, हे वादळ कशा तऱ्हेनं थोपवावं यासाठी सल्ला मसलत होते व अखेर उंचपुरा गोलंदाज सुधीर याची या डावातील 4थ्या षटकासाठी वर्णी ही लागते. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार असा फटका चेंडू जातो तो डीप लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावतायत. फेक टिपण्यात गोलंदाज अयशस्वीता प्राप्त करतोय आणि हीच अयशस्वीता गोविंद फाले व आकाश मसूरकर या जोडगोळीला एकेल धावेचं रूपांतर दुहेरी धावात करण्यात हे यशस्वीता प्राप्त करून देते. 40 गाठली जाते एका गड्याच्या मोबदल्यात. प्रदीपजी, क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्वाची. ती शारीरिक तंदुरुस्ती याही दोन्ही खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळाली. लिलया दुसरी धाव सहज पूर्ण केली. 40 धावा 1 गडी बाद. फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या पंचांचा इशारा येतोय तो नो बॉलचा. ज्यावेळी गोलंदाज शरीरवेधी गोलंदाजी करतात त्यावेळी दंडात्मक स्वरूपात नो बॉल हा दिला जातोय. शरीरवेधी गोलंदाजी या ठिकाणी सुधीर याच्याकडनं करण्याचा प्रयत्न झाला, अचूकतेनं आपल्या नजरेत कैद केलं जाते ते पंचांद्वारे. स्क्वेअर लेगचे पंच एम्ब्रोज अल्मेडा नो बॉलची खुणगाण दर्शवतायत व हीच खुणगाण या ठिकाणी फ्री हिटच्या स्वरूपात बहाल केली जाते ती फलंदाजाला.
फास्टर वन पद्धतीचा चेंडू काही नीट आवाक्यात येत नाही, जमिनीलगत जातोय तो मिड विकेटच्या दिशेने. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत, थोडीशी ढिलाई कामी येते, एकेल धावेचं रूपांतर दुहेरी धावात होते, ज्या 2 धावाने धावफलक बऱ्यापैकी पुढे सरकतोय. तो 43 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला गडी बाद झाला त्यावेळी 19 अशी धावसंख्या होती. त्यानंतर 24 धावांची बहारदार संघ उभारीची भागीदारी होताना दिसते. ती दुसऱ्या गड्यामध्ये गोविंद फाले व आकाश मसूरकर या जोडगोळीद्वारे. परत एकदा सुधीर गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी मात्र फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय, स्वतःवर या ठिकाणी नाराज दिसतोय तो आकाश. सांगतोय आपल्या साथीदाराला की डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा मी हेरली होती, त्या ठिकाणी चेंडूला मला टोलवायचं होतं, मात्र चेंडूचा वेग एवढा होता, त्या वेगानं मी निश्चितपणे चकलोय, मात्र मी नाउमेद होणार नाही. तर परत एकदा नव्या जिकरीनं, नव्या उमेदीनं सुधीर सारख्या गोलंदाजाचा मी कसोशीनं सामना करेल. 43 धावा, 1 गडी बाद. सुरेख असा चेंडू, यॉर्कर चेंडू, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, ते ब्रह्मास्त्र अखेर सुधीर उपयोगात आणतोय. आणि जमलेली जोडी, ज्या फलंदाजाची नजर चेंडूवर बऱ्यापैकी बसली होती, चेंडू ज्याला फुटबॉल प्रमाणे दिसत होता, तो फलंदाज आकाश मसूरकर साफ त्रिफळाचीत होतोय व जमलेली जोडी फोडत 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात वरेनियम सुपर विकेट खाती लागते. ती गोलंदाज सुधीर याच्या. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहिलं, चेंडू अतिशय यॉर्कर पद्धतीचा, म्हणजे कंपल्सरी क्वेश्चन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्तर न होता आकाश मसूरकरकडे डावी एष्टी सरळ वाकवली जाते. नवीन फलंदाज आकाश सांगवेकर हा मैदानात पावलं टाकताना दिसतोय. ती आकाश मसूरकरची जागा घेण्यासाठी फ्रेंड्स सर्कल मालवण क्रिकेट संघाकडनं. आकाश सांगवेकर हा एक आक्रमक धाटणीचा फलंदाज, आक्रमकतेनं तो फलंदाजी करतो, सहजासहजी सीमारेषा तो पार करतो, अशी त्याची ख्याती कीर्ती. आता मात्र त्याला सावध गतीनं खेळावं लागेल, कारण त्याच्या समोर निश्चितपणे लईमध्ये आहे तो गोलंदाज सुधीर, व या लईमध्ये प्रेरित होत तो एक सफलता प्राप्त करतोय आकाश मसूरकर याची. गोलंदाज सुधीर सज्ज होतोय शक्यातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. आकाशला आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचा वापर केला जातोय, मात्र आल्या फलंदाजाने हा पवित्रा का घेतला याचं उत्तर फक्त आणि फक्त देऊ शकतो तो आकाश. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, लेग बाईटच्या स्वरूपात अवांतर धाव जोडली जाते. 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अशा सुस्थितीमध्ये चौथ्या षटकात धावफलक विसावलेला दिसतोय तो फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाचा. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गोविंद फाले 8 चेंडूवर 17 धावा, 2 चौकार, 1 षटकार असं त्याचं योगदान खेळण्यासाठी सज्ज होतोय सुधीर याची गोलंदाजी. सन्मान दिला जातोय, योग्य निर्णय फलंदाज गोविंदचा की भरामध्ये आहे तो गोलंदाज सुधीर, लईमध्ये आहे तो गोलंदाज सुधीर. त्या सुधीरवर अतिरिक्त जोखीम घ्यायची नाही. अजूनही 2 षटकं शेष आहेत. जर कमजोर चेंडू मिळाला तर त्या कमजोर चेंडूला सीमारेषा दर्शवायची, हा इरादा गोविंद फालेचा. एकेर धावेने षटक पूर्णत्वास येते, ते सांघिक चौथं. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय व प्रति षटकामागे 11 धावांपेक्षा जास्त धावगती राखत 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अशा सुस्थितीमध्ये फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाचा धावफलक हा विसावलेला दिसतोय. प्रदीपजी, षटक क्रमांक 5 आणि पंचांचा इशारा येतोय समालोचन कक्षाच्या दिशेने. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक, म्हणजे 3 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील आणि जोखीमग्रस्त षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोलंदाजाला कंबर कसवावी लागेल या मैदानावरती. मात्र फलंदाजी करणारा फ्रेंड्स सर्कल मालवण क्रिकेट संघ, आकाश सांगवेकर आणि त्याच्या साथीला गोविंद फाले या जोडीला नक्कीच बहारदार फलंदाजी करावी लागेल, ती एक अनुमानित धावसंख्या उभारण्यासाठी. अनुभवी असा खेळाडू ज्यानं पुण्याच्या प्रतीक 11 क्रिकेट संघाचं, डिंगडॉंग 11 पुणे संघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं. एक आदर्शवत अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना होते असा संदेश पाडते आणि त्याच्या अधिपत्याखाली या ठिकाणी खेळताना दिसतोय तो अर्थातच क्षेत्ररक्षण करणारा संघ. उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा पंचांकडनं. अवांतर धावेने पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात होते. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात होते. 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाच्या सुरुवातीस रोहन खरात गोलंदाजी मार्कवर सज्ज. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला मोठ्या फटक्यात परावर्तित केलं जाते व हा मोठा फटका गगनाला गवसणी घालत थेट समालोचन कक्षामध्ये मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी षटकारात परावर्तित होतोय. 6 धावांचं योगदान या ठिकाणी फलंदाज गोविंद फालेच्या खाती. ज्या षटकारानं सांघिक अर्धशतक धावफलकावर पिटाई केली जाते ती रोहन खरातची व फिरकी गोलंदाजी कशा तऱ्हेनं आक्रमकतेनं खेळावी हे या ठिकाणी ठासून दर्शवताना दिसतोय तो फलंदाज अर्थात
अर्थातच गोविंद फाले 24 धावा 10 चेंडूंवर, असं त्याचं महत्त्वपूर्ण योगदान. नक्कीच सर, क्रिकेटच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला सोबत ठेवावा लागेल. तो आत्मविश्वास दुणावला जातोय फलंदाज गोविंद फालेचा. बाहुस्फुरण होत आहेत, त्याच्या समोर गोलंदाज कोण आहे हे त्याला माहीत नाही. मात्र मला ज्या फलंदाजीसाठी ओळखलं जातंय ती फलंदाजी करण्याचा मानस नक्कीच राहील. 52 धावा 2 गडी बाद. फास्ट रन पद्धतीचा चेंडू, लिडिंग ए, चेंडू जातोय तो शॉर्ट थर्मॅनला, चेंडू अडवला जातोय. एकेर धाव गोविंद फालेच्या खाती. परत एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता तो गोविंद फालेने. गोविंद फाले याच्याबाबत सांगायचं झाल्यास ज्यावेळी तो फलंदाजीसाठी उतरला 1/19 अशी धावसंख्या होती. मैदानावर गेल्यानंतर सकारात्मक दृष्टिकोन त्याने नजरेसमोर ठेवला आणि त्या सकारात्मक दृष्टिकोनातनं त्याची नटलेली 25 धावांची पावशतकी खेळी आपण मैदानावर पाहतोय. अवघ्या 11 चेंडूंचा सामना करत 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाचा प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर. उमेश भाई 11 हुमरा क्रिकेट संघ प्रतिभाशाली खेळाडूंचा समावेश निश्चितपणे या चमूमध्ये आपणास दिसतोय. आकुर टप्प्याचा चेंडू, पुकलीचा फटका टोलवायचा होता. चेंडू जातोय तो अर्थातच शॉर्ट फाईन लेगला. स्वतःवर नाराज दिसतोय तो फलंदाज आकाश, कारण त्याला चेंडू टोलवायचा होता पुलच्या फटक्याद्वारे. मात्र वळसा घेणाऱ्या चेंडूचा अंदाज घेण्यास तो चकतोय. काहीशी एज लागते. चेंडू फाईन लेगला मार्गक्रमण करतोय व आकाशच्या खाती एकेरी धाव ही गणली जाते. 54 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फास्ट रन पद्धतीचा चेंडू, फटका फसतोय, हवेत विरतोय. एक धाव तो फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेतील का? क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चित्त्याच्या चपळाईतीनं फेक करतोय स्ट्राईक एंडला. धावचीसाठी निश्चितपणे कसोटी लागते आणि त्यामुळे पंच तिसऱ्या पंचांची मदत घेताना दिसत आहेत. मैदानी पंचांचा इशारा येतोय तो तिसऱ्या पंचांकडे व सन्माननीय सुशीलजी शेळके सर हे तिसऱ्या पंचांची भूमिका या सामन्यामध्ये वठवताना दिसत आहेत. काही क्षणातच त्यांचा निर्णय आपल्या समोर येईल. 54 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवर हुकचा फटका टोलवण्याचा प्रयत्न, अपेक्षित यश प्राप्त होत नाही. फलंदाजला एक धाव पूर्णत्वास नेली होती. दुसरी धाव घेण्याची लालसा ही धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी संपते व अखेर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आकाशच्या अंगलट येतोय. धावचीत होऊन तिसऱ्या गाडीच्या स्वरूपात तो मैदानाच्या बाहेर जातोय. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता या ठिकाणी आकाश थोडासा मागे राहतोय. या ठिकाणी आपलं उद्दिष्ट आपलं पॉपिंग क्रीज गाठण्याच्या प्रयत्नात व तिसऱ्या गाड्याच्या मोहजालात तो मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज साई याची वर्णी लागते मैदानावर. गोविंद फाले 12 चेंडूवर 26 धावा. सुयोग्य असं नियोजन नियम क्लाउड कोकण 9 प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपण पाहतोय. सन्माननीय बंटी केरकर यांच्या आदर्शवत अशा नियमावलीला अनुसरून ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते. मालवणच्या सुप्रसिद्ध अशा बोर्डिंग ग्राउंडच्या मैदानावरनं नामांकित असे पंच, त्यानंतर गुणलेखक, समालोचक, त्यानंतर थेट प्रक्षेपण जे कोकण 9च्या यूट्यूब चॅनेलवरनं व केबलवरनं आपण पाहताय व खऱ्या अर्थानं सुरेख असं कॅमेरामन या ठिकाणी गौरव सावंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम आपण करताना पाहतोय. ते म्हणजे शुभम म्हस्कर, रोहित माळी आणि महेश धुळे यांच्या स्वरूपात. वाईचा इशारा पंचांकडनं. अवांतर एकेरी धाव, एकेरी अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 56 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज साई हा नॉन स्ट्राईकला, तर गोविंद फाले या ठिकाणी माफ करा नॉन स्ट्राईकला, तर साई हा स्ट्राईकला सामना करण्यासाठी सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर महागडा असा स्पेल रोहन खरात याचा संपुष्टात देतोय. एक वाईट दिवस क्रिकेटमध्ये म्हटलं तर वावगं ठरणार नाही तो रोहन खरातचा. यापूर्वीच्या सामन्यात त्याने काही अंशी चांगली गोलंदाजी केली होती, मात्र या सामन्यामध्ये त्याची लय बिघडवतोय तो म्हणजे गोविंद फाले. वळसा घेणाऱ्या चेंडूला कशा तऱ्हेनं हाताळावं याचं आदर्शवत या ठिकाणी उदाहरण आपल्या संघ साथीदारांसमोर नव्हे तर येणाऱ्या खेळाडूंसमोर तो या ठिकाणी प्रकट करताना दिसतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त. 56 धावा या धावफलकावर. 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करतोय फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघ. मात्र 18 वर्षाचा हा खेळाडू रोहन खरात, ज्या रोहन खरातने श्री इसवटी दारुमच्या स्पर्धेत दर्जेदार गोलंदाजी केली, त्यानंतर भगवा चषकमध्ये दर्जेदार गोलंदाजी केली होती आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीराचा किताब
मिळवलेला हा खेळाडू. मात्र आज थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळालं. रोहन खरातकडनं ज्या रोहन खरातवरती आक्रमण करण्यात यशस्वी ठरला तो फलंदाज गोविंद फाले. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी शेवटचे शतक हाताळण्यासाठी येतोय तो अमित तांबे. क्षेत्ररक्षक गृहरचना आपण पाहतोय. यष्टीरक्षक या ठिकाणी क्षेत्ररक्षक गृहरचना सजवताना दिसतोय. बहुधा कर्णधार स्वतः असेल तो उमेशभाई उमरट 11 क्रिकेट संघाचा. या ठिकाणी क्षेत्ररक्षक गृहरचना शॉर्ट थर्डमॅन, एक कव्हर पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू ज्या फटक्याला या ठिकाणी लेमन कट पद्धतीचा फटका संबोधला जातो. म्हणजे मोठा फटका मारण्याच्या पवित्र्यात फलंदाज असताना ज्यावेळी बॅटच्या आतील कडेला चेंडू लागत तो यष्टीरक्षकाच्या मागे जातो तेव्हा त्या फटक्याला या ठिकाणी लेमन कट पद्धतीचा फटका संबोधला जातो आणि हाच लेमन कट पद्धतीचा फटका निर्धाव चेंडू म्हणून गणला जातोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध टोलावला जातोय. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवरची पळाईतीने येतोय, चेंडूची फेक करतोय, नॉन स्ट्राईक एंडला. परत माघारी येण्याची कोणतीही संधी साईराजला नाही. याचाच अर्थ दुहेरी धावेच्या मोहजालात एकंदरीत तिसरा फलंदाज या डावातील फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाचा धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. 4 गडी बाद 57 अशी सांघिक धावसंख्या. हा चौथा हादरा बसतोय आणि साई बीच होम हा चौथा गडी बाद होताना दिसतोय फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाचा. 57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांमध्ये धावसंख्या ही मंदावताना आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र प्रयत्न करावा लागेल जोरकस मोठे फटके खेळण्याचा फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाला. चार फलंदाज जे बाद झाले त्यातील 3 फलंदाज हे धावचीच्या स्वरूपात. यामागे एक गोष्ट या ठिकाणी विशद होते की अचूक समन्वय साधण्यात फलंदाज कुठेतरी कमी पडतायत आणि दुसऱ्या बाजूनं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा विचार केल्यास या ठिकाणी मैदानी क्षेत्ररक्षण त्यांचं उच्च कोटीचं होतंय आणि परिणामतः प्रतिस्पर्धी संघाचे 3 फलंदाज हे धावबाद होत आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला जातोय. वाईटचा इशारा अनुभवी पंच उमेश मांजरेकर यांच्याकडनं येतोय. बराच वेळ खातरजमा पंच करताना दिसत आहेत. कदाचित हा चेंडू मर्यादेचं परतचं उल्लंघन करत नो बॉलच्या स्वरूपात गणला जाईल की नाही याची खातरजमा पंच उमेश मांजरेकर करतायत आणि अखेर चेंडूने मर्यादा गाठली नाही हे पाहतायत व वाईटचा इशारा येतोय. लोअर फुल टॉस यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातो. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याची निश्चितपणे संधी. क्षेत्ररक्षण करताना काहीशी हा ना होते आणि हीच ढिलाई पथ्यावर पडते गोविंद फालेच्या. एकेरी धावेचं रूपांतर अलंकारच्या साथीनं तो दुहेरी धावात करतोय व 60 गाठू देतोय. तो फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाला 5 षटक 3 चेंडू यांच्या सांगते एकेरीस 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर अमित तांबे राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू जमिनीलगत नेत्रदीपक फटका. थोडीशी ढिलाई. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहज गतीनं पूर्ण. ज्या दुहेरी धावानं धावफलक पुढे सरकतोय तो 62 धावांवर. अशा उन्हामध्ये काहीशी दमछाक ही निश्चितपणे होते. प्रकर्षानं या ठिकाणी जाणवताना दिसते चेहऱ्यावर गोविंद फालेच्या. मात्र क्षणिक आलेली नाराजी तो दूर करतोय. क्षणिक नाराजीचं सावट तो दूर करतोय व परत एकदा संघाला उभारी देण्यासाठी तो जोमानं फटकेबाजीचा प्रयत्न करतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र व्यवस्थितरित्या बॅटवर येत नाही. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेक स्ट्राईक एंडला धोक्याची घंटा व जो फलंदाज 32 धावांची आत्मविश्वासानं खेळी करत होता तो गोविंद फाले अखेर या डावातील चौथा धावचीचा शिकार म्हणून गणला जात सांघिक 5वी सफलता प्राप्त होते. ती अर्थातच उमेशभाई ह्युमन 11 क्रिकेट संघाला. साई बीच होम 5वा गडी बाद होतोय या मैदानावरती फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाचा. 63 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात या इनिंगची सांगता करणारं इतिश्री करणारं षटक आणि गोलंदाज आपल्याला अमित तांबे हाताळताना दिसतोय उमेशभाई 11 होमरट क्रिकेट संघ. मात्र कौतुक करावं लागेल 17 चेंडूंवरती 32 धावांची बहारदार खेळी. ही नटलेली खेळी समाप्त झाली ती गोविंद फाले अर्थात मॅन फ्रॉम पडवेचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज तेजस सादिये याची वर्णी ही लागते डावातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. 63 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात या चेंडूवर मोठ्या फटक्याची तेजसकडनं अपेक्षा असेल त्यांच्या संघ साथीदारांना.
ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका. जी अपेक्षा वर्तवली होती त्या अपेक्षेला मी तडा लावू देणार नाही, तर संघाला पोषक असं वातावरण षटकाराच्या स्वरूपात प्राप्त करेन. जेवढ्या सांघिक धावा आपण जास्तीत जास्त कुटणार त्यापेक्षा एक धाव प्रतिस्पर्धी संघाला आमच्यावर विजयश्री मिळवण्यासाठी अति आवश्यक याचं भान ठेवतोय तो तेजस. ओव्हरपिच पद्धतीच्या खराब चेंडूला डीप लॉंग ऑफ सीमारेषा दर्शवतोय. वरनियम सुपर षटकार आल्या आल्या तेजसच्या खाती नोंदवला जातोय. ज्या षटकारानं डाव समाप्त होतोय 6 षटकांचा 69 धावा धाव फलकावर व 70 धावांचं सन्मानजनक असं लक्ष हे अर्थातच या ठिकाणी उमेशभाई हुमरट 11 क्रिकेट संघासमोर ठेवलं जात आहे. ज्या उमेशभाई हुमरट 11 क्रिकेट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या महत्त्वपूर्ण क्षणी आजच्या दिवसातील चौथ्या सामन्यात घेतलाय. प्रदीपजी, स्क्रीनवरती पाहतोय वरेनियम ए ॲडमिशन पुरस्कृत भव्य रोजगार मेळावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी. स्थळ आहे MIDC कुडाळ. दिनांक 21 फेब्रुवारी 2023 दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. नाते विश्वासाचे उज्ज्वल भविष्याचे कोकण विकासासाठी एक पाऊल असा भव्य रोजगार मेळावा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे बेरोजगार तरुण असतील त्यांना ही सुवर्ण संधी, या संधीचा लाभ आपण अवश्य घ्यावा. भव्य रोजगार हा मेळावा. आपण पाहतोय वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग थेट प्रेक्षेपण कोकण नाऊ यूट्यूब आणि केबल चॅनलवरती या स्पर्धेचा आपण आस्वाद घेताना दिसतोय. हायड्रा वेब सर्व्हिसेस वेळेची बचत करून या प्रणालीमधली माहिती नंतर एका मोठ्या डेटा सेंटरमध्ये साठवली जाते, ज्यामुळे केंद्रीकृत प्रक्रिया आणि एक विस्तृत संसाधन आधार मिळू शकण्यास मदत होणार आहे. केंद्र संगणकीय आणि डेटा शेअरिंगचं भविष्य मानलं जात आहे. वेरेनियम क्लाउड लिमिटेडचं ध्येय. या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांमध्ये 69 धावांचा डोंगर उभा राहतोय. प्रतिस्पर्धी तेवढा ताकदवान बलाढ्य क्रिकेट संघ आणि या व्यावसायिक क्रिकेट समोर फ्रेंड सर्कल मालवण या ग्रामीण भागातील खेळाडू हे प्रतिभा दाखवतायत आणि फलंदाजीमध्ये ती प्रतिभा पाहिल्यानंतर गोलंदाजीमध्ये तशीच प्रतिभा पाहायला मिळेल का की 69 धावांचा बचाव करण्यात फ्रेंड सर्कल मालवण संघ यशस्वी ठरेल की 70 धावांचं विजयी उद्दिष्ट आरामात सहज पार करायचं आणि या स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली जाईल का. मेगा स्क्रीनवरती साई बीच होम आपण पाहतोय. AC नॉन AC रूम अर्थात उन्हाळी सुट्टींमध्ये नक्कीच तुम्हाला प्लॅन करावं लागेल आणि साई बीच होमला नक्की भेट द्या. समुद्राच्या शेजारी आपण AC नॉन AC रूम पाहतोय. 99 21 12 34 42 संपर्कासाठी हा नंबर आहे. धन्यवाद समीर सर, धन्यवाद प्रदीप सर. सकाळपासून मराठी समालोचन ऐकला. सिंधुदुर्ग जिल्ह्याची बोलीभाषा मालवणी भाषा कॉमेंट्री बॉक्समधून तुमका ऐकवण्याचा प्रयत्न. गोड मानून घ्या. देव बरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा. फक्त सिंधुदुर्गातली नाही तर पूर्ण कोकणातली सगळ्यात मोठी प्रीमियर लीग स्पर्धा वरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023. पहिला बक्षीस 2.5 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. दुसरा बक्षीस 1.25 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. 21 फेब्रुवारी 2023 दुपारी 3 वाजल्यापासून सांच्या 6 वाजेपर्यंत MIDC कुडाळमध्ये भव्य रोजगार मेळावो वरेनियम ॲडमिशन आणि सेक्युअर क्रीडेन्शियलच्या माध्यमातून 70 रन्सांचा पाठलाग करण्याच्यासाठी सलामीची जोडी उमेशभाई 11 हुमरट संघाच्या वतीन रोहित खरात स्ट्रायकर यांच्या दिशेन, शरद पारगे नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. पाठलाग 70 रन्सांचो, टार्गेट 70 रन्सांचा. आजच्या दिवसाच्या टार्गेटचा विचार केलो तर 3 सामन्यात पहिल्या धावांचा टार्गेट चेस झाला. चौथ्या सामन्यात अलंकार राऊळ गोलंदाजीची सुरुवात करताना संघाचा नायक सेनापती कर्णधार बॉलिंग मार्कवर फ्रेंड सर्कल मालवण संघाच्या वतीन. पहिलो चेंडू बॅट आणि बॉलचा काय संपर्क, लेग बायच्या स्वरूपात 1 रन. अलंकार राऊळ पंचांच्या उजव्या हाताकडून स्वतःच्या उजव्या हातान
उजव्या हाताच्या बॅटरसाठी राईट हँड राऊंड विकेट गोलंदाजी इनसाइड आउट पटको खेळण्याचा प्रयत्न आणि शरद पारगे इल्या पावली माघारी पाठवण्याची सुवर्ण संधी दवडली गेली. देव देता आणि देवचार पाठ घेता. मोठ्या सामन्यांमध्ये झेल खूप महत्त्वाचा असतो आणि हा झेल होता शरद पारगेचा. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती तेजस साधेकडनं चूक झाली, मात्र ती चूक मोठ्या खेळीमध्ये रूपांतरित करेल का बादल? अशा महत्वाच्या क्षणी झेल सुटला. आ बैल मुझे मार स्वतःच्या हातान स्वतःवर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखी आणि तीच चूक फिल्डर कडसून झाली. जीवदान मिळाला, एक महत्वाचा जीवदान होता शरद पारगे आणि ह्याचो फायदो उठवलो दुसऱ्या बॅटरने रोहन खरातचो ह्यो पहिलो चौकार व्हरेनियम चौकार. रोहित खरात त्याच्या बॅटमनना ब्रँडेड व्हेरेनियम चौकार खणखणीत चौकार पाहायला मिळतोय 4 धावांसाठी. रोहित खरातच्या बॅटिंगची सुरुवात झाली. व्हेरेनियम चौकार. एकूण 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. एक मनगटी फटको, नजाकतदार फटको, ग्लान्स ज्याका म्हटलं जाता, डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू 2 रन्स मिळवून देतले रोहित खरातला आणि या 2 रन्सांची धावसंख्या 8 रन्सावर. पाठलाग चालू असा 70 रन्सांचो. पहिल्या सामन्यात आजच्या दिवसात बघितलो 67 रन्सांचो पाठलाग महाराजा तारकर्ली संघान केलो. दुसऱ्या सामन्यात उमेशभाई उमरट संघान 69 रन्सांचो पाठलाग केलो. तिसऱ्या सामन्यात विहान देवबाग संघान 64 चो पाठलाग केलो. चौथ्या सामन्यात 70 चो पाठलाग उमेशभाई 11 उमरट संघ करीत का. या दरम्यान परत एकदा एक मोठो फटको मारण्याचा रोहित खरातचो इरादो होतो. ज्या फिल्डर पासून यापूर्वीच्या चेंडूवर झेल सुटलो तो फिल्डर आता मात्र चूक न करता तेजस सादिये पहिली सफलता आपल्या संघाक मिळवून देताना पहिलो खेळाडू डगआउटची शिकार. पहिला हादरा बसतोय. साई बीच होम आपल्याला गडी बाद होताना दिसतोय, म्हणजे डावखुऱ्याचा रोहित खरात यावेळी तंबूच्या आसऱ्याला येताना दिसतोय. तो अलंकार मुनगेकरच्या गोलंदाजीवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा खोलवर टप्प्याचा चेंडू लेग स्पिन प्रकारची गोलंदाजी. डावखुऱ्या आता तो बॅटर राऊंड विकेट गोलंदाजी आणि ती लेग स्पिन म्हणजे नॅचरली इन स्विंग प्रकारचा चेंडू. टप्प पडल्यानंतर आत येणारा चेंडू मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंगांच्या कपडावरसून मारण्याचा इरादो. कारण पहिली ओव्हर ओळखली जाता कोकण नऊ सुपर पॉवर प्ले. सगळेच्या सगळे खेळाडू 11च्या 11 सगळे रानकाडी आणि धरकाडी सगळे सर्कलच्या आतमध्ये. रानकाडी धरकाडी आमच्या कोकणातलं जेव्हा शिकारे गेले माणसं जातात तेव्हा त्या शिकाऱ्याच्या खेळातले काही शब्द असत. पारद ही सुद्धा आमच्या कोकणात खूप लय महत्वाची. बऱ्याच जत्रेंचे तारखे सुद्धा पारधीवर अवलंबून असतात. पहिली पारद झाली. अटक्याचो पेटको पहिला सावाज पडला. रोहित खरात 4 बॉलमध्ये 6 रन्स. न्यू बॅटर विशाल शहा मॅन फ्रॉम नवी मुंबई मैदानात पावला टाकताना. ज्या प्रकारे सोहेल शेखने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बॉक्स अंडरआर्म पासून केली अगदी तशीच विशाल शहा नवी मुंबईचा खेळाडू ज्याच्या करिअरची सुरुवात सुद्धा अंडरआर्म पासून झाली. पण अंडरआर्मच्या विपरीत पहिलोच फटको इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने व्हेरेनियम चौकार. विशालची विशाल सुरुवात व्हेरेनियम चौकारांची धावसंख्या 1 डझनार. व्हेरेनियम ब्रँडेड खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. ज्यावेळी संधी मिळतंय फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळाली विशाल शहाला. एक व्यावसायिक क्रिकेटपटू आणि ती व्यावसायिक क्रिकेटपटू आपल्या फलंदाजीमध्ये मधनं चुणूक दाखवताना दिसतोय. इनसाइड आउट फटका चेंडू स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सांघिक धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकात पाहायला मिळते. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बादल हळूहळू प्रदीप आता हापूस आंब्याचं सीझन चालू जातलो. पहिलं थंडीची लाट समीर वसारली. बरीच कलमा मोहराची रवलेली. वाटलेलं यंदा आंबो उष्टाव गावता की नजर उष्टावळ करूची लागता. पण दुसरी थंडीची लाट इली त्याच्यात काजी सुद्धा बऱ्यापैकी मोहरले. कलमा सुद्धा आंब्याची बऱ्यापैकी मोहरली. यंदा हापूस बरो असतलो असं वाटायला लागला आणि साधारण एप्रिल मे महिन्यात तो आमका परवडणाऱ्या दरात सुद्धा मिळतलो. नजर उष्टावळ प्रदीप हे शब्द तू ऐकलेलो असस कधी? नजर उष्टावळ ही एक वेगळो शब्द असा. म्हणजे ज्यांका खरी उष्टावळ करूक गावना नाही त्यांका ती नजरेन करूची लागता आणि ह्यो अस्सल मालवणी शब्द असा. वळंबो ह्यो मालवणी शब्द तुमका सगळ्यांका माहिती असा. पण नजर वळंबो ह्यो सुद्धा एक अस्सल मालवणी शब्द जो पंचांकडे असता. मैदानावर तेजस सादिये वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकाची गोलंदाजी घेऊन धावसंख्या स्थिरावली 12 रन्सावर. 70 रन्सांचो पाठलाग. शरद पारगे एक जीवदान मिळाला आणि शरद पारगे असो खेळाडू असा जीवदान मिळाल्यानंतर तो त्याच्यावर मोठो इमलो बांधताच करो. एका तुम्ही बॉट रिगवूक दिलात तर ह्याने हात रिगवलोच समजायचो. एका खुटी मारूक दिलात तर ह्यानी मटी उभी केलीच समजायची. धावसंख्या
12 रन्सावर पाठलाग 70 पहिल्या ओव्हरीत रोहित खरात तंबूच्या दिशेन आणि विशाल शहा न्यू बॅटर सध्या नॉन स्ट्रायकर एंडवर आडव्या बॅटीन मारण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही उरलेला काम विकेट किपरने केला पूर्ण धावसंख्या त्याच एका डझनावर 12 रन्सावर सुंदर चेंडू होता लोअर फुल टॉसचा चेंडू होता फलंदाज सफल झाला होता म्हणजे ऑन साईडला मोठा फटका टोलवायचा हा प्रयत्न शरद पारगेचा निष्फळ ठरला शरद पारगे ह्या सुद्धा एक मोठा नावाचा मोठो फटको चेंडू हवेत फिल्डर चेंडूच्या खाली शेवटच्या क्षणी झेल घेण्यापेक्षा चेंडू अडवण्यावर धन्यता मानली फिल्डरने कॅच पण गेला आणि हातातलो रन पण गेलो तेल गेला तूप गेला हातात रावला धुपाटना ह्या मालवणी नाहीतर मराठी म्हणीची आठवणीली 2 रन्सांची धावसंख्या 14 रन्सावर कॅचेस विन द मॅचेस लेलो कॅचेस जितो मॅचेस प्रत्येक कॅच महत्वाचा आणि धावांचा जेव्हा बचाव करतो 70 रन्स तुमका 6 ओव्हरीत लय मोठे वाटतात पण त्या जागेवर जेव्हा फुलटॉस कंपनीचा चेंडू असताना तेव्हा ते 70 खूप कमी वाटतात एक मोठो फटको लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 2 खेळाडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास वळ्यात येऊन चेंडू पडलो आणि शरद पारगे एका जीवदानाचा फायदा न उठवता 4 बॉलमध्ये 2 रन्स करून तंबूच्या दिशेने सांघिक 14 रन्सार साई बीच होम हा तिसरा गडी बाद होताना दिसतोय तो उमेश भाई 11 होमरन क्रिकेट संघाचा जी 2 जीवनदानं मिळाली होती शरद पारगेला त्या जीवनदानाचा फायदा उठवता आला नाही एक मोठं नाव होतं व्यावसायिक क्रिकेटमधील मात्र यावेळी निराशा होताना दिसतंय गोविंद फालेसारखा कसलेला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रिप्लेमध्ये चेंडूने उंची प्राप्त केली होती आणि सहज सोपं केलं या झेलाला ते गोविंद फाले या खेळाडूने आणि तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला येतोय तो शरद पारगे गोविंद फाले बद्दल आज जितक्या बोलाचा तितक्या थोडा संघ खूप अडचणीत होतो 4 बाद 12 अशी नाजूक अवस्था होती हे लो स्कोरिंग सामना होतो असा वाटलेला पण यवाजलेला साधात तर दळीदार किताबादात सगळेच येवाजलेल्या गोष्टी जर मनासारखे झाले असते तर नशीब आणि प्रयत्न या शब्दांका अंतर रावला नसता महत्व रावला नसता मैदानावर वादळ घोंगावला गोविंद फाले नावाचा आणि गोविंद फाले 17 चेंडू 32 धावा चौकार षटकारांची आतषबाजी आणि आपल्या संघात ज्यांनी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली न्यू बॅटर शुभम मैदानात पावला टाकताना शुभम शेळकेसाठी हो पहिलो चेंडू उडालो कारण जो 3 खेळाडू आणि 3 खेळाडूंच्या मधोमध पडलेलो चेंडू तिघांच्या मधोमध झेल पडलो मी घेऊ काय तू घेऊ तू घेता काय तो घेता ह्या भानगडीत सुरक्षित क्षेत्रात चेंडू पडलो तिघांची शेती आणि सगळ्यांनी मेळान केली माती एका रन्सानिशी शुभमच्या खात्याची सुरुवात धावसंख्या 15 रन्सावर दुसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारो सांगता करणारो चेंडू कोकणनाव टीमच्या वतीन मयुरेश आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असा मान्यवर कक्षात आणि मयुरेश स्वतः एक डबल बारीचो बुवा असा आणि त्या डबल बारीच्या बुवाक मालवणीचे सगळे म्हणी बऱ्यापैकी माहिती आहेत वयाच्या 18व्या वर्षी रोहन खरात कुडाचा मैदान ज्यांनी गाजवला दारूमचा मैदान ज्यांनी गाजवला आणि सध्या मालवणचा मैदान गाजवणारो 18 वर्षाचा युवा गोलंदाज रोहन खरात आणि त्या रोहन खरातच्या बरोबरीची कामगिरी करणारो आमचो बुवा मयुरेश असा कोकणनावचो आधारस्तंभ इयत्ता 9वीत असताना समीर सर त्यांनी पहिली डबलबारी केली ही खरोखरच कौतुकाची गोष्ट कारण आपल्या सिंधुदुर्गात डबलबारी करू केदा मोठा काळीज लागता ता फक्त त्या बुवाकच माहिती असता धावसंख्या 15 रन्सावर तेजस सादिया बॉलिंग मार्कवर शेवटच्या चेंडूवर कटचो फटको 2 रन्स पूर्ण झाले ओव्हर थ्रो सुद्धा झालो फक्त 2 रन्सावर समाधान आणि ह्या 2 रन्सांनिशी दुसऱ्या ओव्हरीचो खेळ समाप्त झालो 70 रन्सांचो पाठलाग करताना 17 रन्सावर फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाला हा सामना जिंकायचा असेल तर दर्जेदार गोलंदाजी त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण आपण एका मोठ्या संघाविरुद्ध खेळता समोरील संघ पाहिला उमेश भाई 11 होमरन क्रिकेट संघ ज्या संघांमध्ये व्यावसायिक खेळाडूंचा भरणा असलेला संघ प्रतीक 11 पुणे डिंगडॉंग पुणेचा एक यशस्वी खेळाडू कित्येक वर्ष कर्णधार पद म्हणून ज्याने सांभाळलं संदेश पार्टेच्या नेतृत्वाखालील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे फलंदाजी पाहिली तर सुरुवातीपासून शेवटच्या तळापर्यंत पसरलेली फलंदाजी आहे आणि म्हणूनच विचार करावा लागेल फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघाला गोलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा उंचवावा लागेल तिसऱ्या षटकाची सुरुवात बॉलिंग मार्कवर परत एकदा संघाचो कर्णधार दिसता की काय
अलंकार मुंडगेकर संघाचा कॅप्टन 2 वर्षापूर्वी नेरूळच्या मैदानावर सिंधुदुर्ग प्रीमियर लीग चेतन रासमचं आयोजन होता आणि त्या आयोजनाच्या स्पर्धेत अलंकार मुंडगेकरने कमालीची गोलंदाजी आणि फलंदाजी केलेली. यावर्षी सुद्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीग स्पर्धा असा मुंबईमध्ये आणि या स्पर्धेक मनपूर्वक शुभेच्छा असत. 1 ते 2 एप्रिल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मुंबईच्या मैदानावर संपर्क साधा चेतन रासम. बॅटर चॉईस पॉवर प्ले. काही शब्द काही नियम खेळाडूंसाठी बदलले, काही नियम पंचांसाठी बदलले, काही नियम स्कोररसाठी बदलले, काही शब्द कॉमेंटेटरसाठी बदलले आणि तेच कॉमेंटेटरसाठी बदललेलो शब्द गेल्या वर्षापर्यंत हो बॅट्समन चॉईस पॉवर प्ले होतो, आता तो झालो बॅटर चॉईस पॉवर प्ले. आणि एका जबाबदार मुलींचा क्रिकेट किती सुंदर असा आमच्या मुलींच्या संघान 19 वर्षाखालच्या मुलींच्या संघान सांगलीमध्ये जाऊन आंतरराज्यस्तरीय स्पर्धा जिंकून दाखवली. या संघाचा सुद्धा कौतुक. या स्पर्धेच्या निमित्तानं नक्की होताला आडव्या बॅटीन मारलेलो फटको शुभमच्या बॅटीतून बघता बघता पहिल्या टप्प्याबरोबर चेंडू आकांड्या पार, माटुआ पार, गडग्या पार आणि कालच मिळालेलो नवीन शब्द घळणी पार. व्हेरेनियम ब्रँडेड खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाने उजव्या इष्टीवरती जागा बनवली. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. स्क्रीनवर पाहतोय आखूड टप्प्याचा चेंडू कशा प्रकारे टोलवलाय. चेंडू गेलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि बहुमूल्य 4 धावा उमेश भाई 11 होमरेट क्रिकेट संघासाठी जोडल्या जात आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या धावफलकावर 21 धावा. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती. या चौकारनिशी धावसंख्या स्थिरावली 21 रन्सावर. शुभम शेळकेच्या बॅटमधून बाहेर पडलेलो हे पहिलो व्हेरेनियम चौकार. सुंदर सुरुवात. पाठलाग चालू असा 70 रन्सांचो आणि 70 पाठलाग करताना 3ऱ्या ओव्हरीच्या पहिल्या बॉलवर स्वागत केला गेला अलंकारचा. अलंकार ह्यो सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू असा. कॉमेंट्री बॉक्समध्ये गेले 2 दिवस ज्यांचा आवाज ऐकलो. दुपारच्या 17 आता देवली गावचे सरपंच आमचे मित्र श्याम वाकर सर उपस्थित. श्याम वाकर सर, स्वागत असा तुमचा कोकणनावच्या व्हेरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग मध्ये. आज अजून सुंदर जुगलबंदी मैदानावर रंगतली. शाम के वक्त पर शाम वॉकर. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. नशीब चांगला शुभम तुझा की विकेट किपर थैसर पोचलो नाही. एक आतताई प्रयत्न होतो. 3 चेंडूत 5 रन्स शुभमची आतापर्यंत कामगिरी. सध्याचा रन रेट 9चा असा आणि रिक्वायर्ड रन रेट 13 पेक्षा थोडासा जास्त. धावसंख्या स्थिरावली 21. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 70 पाठलाग, 2 ओव्हरी आणि 2 बॉलचा खेळ समाप्त. अलंकार यावेळी पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय, मात्र एष्टी रक्षकाकडनं चूक होते. एष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थात 22च्या स्वरूपात ही एकेरी धाव नोंदली जाते. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अर्थात ज्या खेळाडूला आमरडच्या मैदानावरती नाव दिलं गेलं होतं जेसन होल्डर, अर्थात हरेश बांदेकर आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. धावसंख्या दुर्येचो डबल गेम 22 फॉर 2. 2 बाद 22 धावसंख्या 70 पाठलाग. एक मोठो फटको मिड विकेटच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू व्हेरेनियम चौकारासाठी तटक्या पेचून गेलेलो व्हेरेनियम चौकार. व्हेरेनियम क्लाउड 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल शहा याच्या बॅटमधनं चेंडू स्लॉट मध्ये मिळतोय आणि सरळ चेंडूला भिरकावून दिलं जातंय ऑन साइडला काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. विशालच्या बॅटमधून बाहेर पडलेलो हो विशाल चौकार, व्हेरेनियम चौकार. धावसंख्या स्थिरावली 26. 26. 20 बॉलचा खेळ शिल्लक, 44 रन्सांची गरज. हलक्या हातान खेळान काढलो, ढिल्या हातान खेळान काढलो, नाजूक हातान खेळान काढलो. मऊ थै खो आणि कठीण थै देव. समीर काय चालला मैदानावर बघ. एकान अडवलो, चेंडू दुसऱ्यापर्यंत पोचलो, तिसऱ्या नियंत्रण मिळवला आणि त्यानंतर चेंडू बॉलरकडे इलो. 1 रन्सांची धावसंख्या 27. 27. 3ऱ्या षटकाचो खेळ, 70 पाठलाग, 19 बॉलचो खेळ शिल्लक, 43 रन्सांची गरज. आता मात्र गिअर चेंज करूचो लागतलो. पहिल्या आणि दुसऱ्या गिअरमध्ये चाललेली धावसंख्या 4थ्या आणि 6व्या गिअरमध्ये गाडी चालवची लागतली. आणि हो 4थो गिअर असा की 6वो गिअर असा. बघता बघता चेंडू आकांड्या पार, माटुआ पार, गडग्या पार, घळणी पार. डायरेक्ट चंद्रार व्हेरेनियम षटकार. व्हेरेनियम क्लाउड ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो विशाल, अर्थात विशाल मोठा फटका पाहायला मिळाला विशाल शहाच्या बॅटमधनं. सांघिक धावसंख्या धावफलकावर जलद गतीने बदलली गेली. ती धावसंख्या धावफलकावर
33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावांचा पाठलाग करताना उमेश भाई 11 उमरठ क्रिकेट संघ. ऑस्ट्रेलियाची स्थिती 8 बाद 236 रन्सावर मैदानावर पंचांकडे रिव्ह्यू मागितलो गेलो आणि हो बॅटर साइडीचो रिव्ह्यू असा बीमरसाठी. दोनही टीमकडे एक रिव्ह्यू दिलेलो असा आणि तो रिव्ह्यू तुम्ही बाउन्सरसाठी वापरू शकतात किंवा बीमरसाठी वापरू शकतात. रिटेन केलं तर परत वापरू शकतात, नाहीतर तो रिव्ह्यू पहिलो आणि शेवटचो असा शकता. नो होतो का ह्यो बीमरचो, कारण या फुलटॉस बॉलवर एक लांब लचक फटको बघितलो षटकाराचो. धावसंख्या तिर्येचो डबल गेम 33 तर झाली आणि पंचांचो इशारो थर्ड अंपायर सुशील शेडगे सर, बंटी केरकर सर. चेंडू व्हॅलिड डिलिव्हरी. सांगलीच्या झालेल्या स्पर्धेत कोल्हापूर विभागीय शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित टोपिवाला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज 19 वर्षाखालच्या मुलींचा संघ अंतिम विजेतो ठरलो. म्हणजे मुली सुद्धा काय करू शकतात. येणाऱ्या काही कालावधीत मालवण बोर्डिंग मैदानावर मुलींची एक मोठी स्पर्धा व्हायची आणि त्यामध्ये आमचे मालवणचे मुली खेळताना दिसायचे. अनुष्का आंबेरकर कॅप्टन, तन्वी सरकारे उपकॅप्टन, सानिका मेसरी, गार्गी जुवेकर, जान्हवी मालणकर, दीक्षा मालवणकर, भूमिका परब, शारदा सुर्वे, सानिका मांजरेकर, सानिया आजगावकर, सुकृती शेडगे, ऋतुजा पोपकर, आरती रासम, रिया गावडे, ऐश्वर्या भिसे आणि या संघाचे कोच संदीप पेडणेकर, सुशील शेडगे, ज्ञानेश केळुसकर, आर्यन सारंग आणि त्यांना मदत करणारे आमचे सगळे सहकारी विल्सन फर्नांडिस, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पाठलाग सुरू आहे. 70 धावांचा उमेश भाई 11 उमरठ क्रिकेट संघ व्यावसायिक क्रिकेट संघ या मैदानावरती आणि या व्यावसायिक क्रिकेट संघाविरुद्ध कडवी झुंज देतोय तो फ्रेंड सर्कल मालवण क्रिकेट संघ. धावसंख्या स्थिरावली 33. तिर्येचो डबल गेम. 18 चेंडूंचो खेळ शिल्लक. 37 धावांची गरज. 18 चेंडू 37 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर तेजस सादिये. या पुढच्या षटकात तेजस खूप चांगली गोलंदाजी. 5 रन फक्त तेजसने खर्च केले. तो तेजस परत एकदा कमाल करण्याच्या इराद्यान. विशाल शहा स्ट्रायकर एंडवर, मॅन फ्रॉम नवी मुंबई. इरादो होतो विशालचो फाईन लेगच्या कपडावरसून स्क्वेअर लेगच्या कपडावरसून मारण्याचो. कसो बसो चेंडू शॉर्ट फाईन लेग पर्यंत पोचलो. 1 रनचानिशी विशाल वैयक्तिक 13 रनचार आणि संघ पोचलो 34 रनचार. 17 बॉलचो खेळ शिल्लक. 36 रन्सांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 12.71. 13 पेक्षा जास्त सरासरी अपेक्षित. पण या मैदानाचं वैशिष्ट्य संध्याकाळी आता वारे, शिवरात्रीचे वारे व्हावं लागले. त्याका मतलई वारे म्हटले जातात. पण मतलई वारे असतले की मतलबी वारे असतले. कोणासाठी हे वारे मतलबी ठरतले आणि कोणासाठी मतलई ठरतले. 17 चेंडू 36 रन्सांची गरज. गोलंदाजीवरती तेजस सादिये पाहायला मिळतोय. नक्कीच त्याला व्यसन घालावी लागेल फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी पुढे सरसावतोय. चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. व्हेरेनियम ब्रँडेड षटकार. जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा होमवर्क महत्वाचा असता. मोबाईल वापरतो तेव्हा नेटवर्क महत्वाचा असतं आणि क्रिकेट खेळतो तेव्हा फुटवर्क महत्वाचा असता. नेमक्या ह्याच फुटवर्क बघूक मिळाला शुभम कडसून. चेंडूच्या टप्प्यापर्यंत गेलो, चेंडूच्या मुळापर्यंत गेलो, टप्प्यावर जाऊन चेंडू उचलल्यान लॉंगांच्या कपडावरसून घरणी पार व्हेरेनियम षटकार. धावसंख्या 40. 70चो पाठलाग. 30 रन्सांची आता गरज. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स किंवा स्विच असे 2 फटके अंक ह्या नावा असत. मालवणीत बरेच म्हणी असत या फटक्यासाठी. लागलो तर तीर नाहीतर फकीर, उडालो तर कावळो, बुडालो तर बेडूक, मराच्या ढोराक चराचे वडी आणि सुक्या जीवाक वलो बिबो. धावसंख्या 40. 70चो पाठलाग. 30 रन्सांची अजून गरज असा. व्हेरेनियम कोकण नऊ प्रीमियर लीग आजच्या दिवसातलो 4थो सामनो आणि यानंतर होणारा सामनो असतो उमेश भाई 11 उमरठ विरुद्ध महाराजा तारकर्ली. महाराजा तारकर्ली कॅप्टन शेंदूर मारूक घ्या. परत एक मोठो फटको आकाशाच्या दिशेन, ढगाच्या दिशेन, घळणीच्या दिशेन. माटवा पार, गडग्या पार, डोंगरा पार व्हेरेनियम षटकार. व्हेरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो फलंदाज नक्कीच गगनचुंबी फटका म्हणावा लागेल. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 70 धावांचा पाठलाग करताना उमेश भाई 11 उमरठ क्रिकेट स्पर्धा. निखिल पाटकर कडसून कमेंट दिलेत बघा. बादल सर, समीर सर, प्रदीप सर, सुंदर समालोचन सोबत आमचे उमेश सर सुद्धा.
श्याम सर जवळ येतले. अजून एक सुंदर कमेंट असा बघा, बादल चौधरींच्या मालवणी समालोचनाची मेजवानी. माझ्यासाठी जसा समीर थोड्या वेळानं तू वाचलंस तर ती जास्त चांगली वाटत. सुंदर मैदान, सुंदर प्रक्षेपण, त्यासाठी सुद्धा कमेंट आणि सुंदर आयोजनासाठी कमेंट. धन्यवाद. अशा सुंदर सुंदर कमेंट तुमचे नक्कीच गौरवच्या माध्यमातून तुमच्या समोर दाखवण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न असतो. कारण समीर, काल मी म्हटलंय की माटवा पार, गडग्या पार, डोंगरा पार हे शब्द बरेच जुने झाले. नवीन शब्द तुम्ही सुचवा. आणि दुपारपर्यंत माका नवीन शब्द सुचवले. तटक्या पेचून गेलेलो चौकार, अकाउंट पेचून गेलेलो चौकार, घळणी पार षटकार. म्हणजे आमचे प्रेक्षक सुद्धा मालवणीच्या किती पाठीशी असत, असेच मालवणीच्या पाठी राहा. माझ्या पाठी नाही रावलात तरी चलात, पण मालवणी भाषा जो जो बोलता त्या सगळ्यांच्या पाठीशी मालवणी माणसा नक्की राहा. गुरुवर्य श्री बादल चौधरी सर, अरे आमचं गुरुवर्य कॉमेंट्री बॉक्समध्ये असा समीर पांढरे. आडव्या बॅटीन मारलो फटको, स्क्वेअर लेगच्या कपडावर सून टांगा पलटी, घोडे फरार, षटकार डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, घळणी पार, व्हेरेनियम षटकार. व्हेरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चुकी होते गोलंदाज तेजसकडनं. डाव्या एष्टीवरती चेंडू मिळतोय आणि चेंडूला सरळ विरकावून दिलं जात आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकारच्या साह्याने धावसंख्या बदलली जात आहे. 53 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंवरती 17 धावांची आवश्यकता उमेश भाई 11 हुमरट क्रिकेट संघाला. प्रकाश पाटील कोल्हापूरवरून शुभेच्छा येतात. आयोजकांचे आभार. आयोजकांसाठी ही कमेंट्सचा प्रकाश पाटील सर आमच्या LIC चे मोठे अधिकारी असत. पाटील सर मनापासून तुमचे आभार. कोल्हापूरमधून तुम्ही स्पर्धा बघतात. कोकण नऊ स्पर्धा 3 वर्षाचा भव्य दिव्य आयोजन. म्हणजे ही स्पर्धा आता कोकणापुरती राहिली नाही तर ती घाट माथ्यावर सुद्धा गेली. कोल्हापूरचे प्रेक्षक सांगली, इचलकरंजी, गेल्या वर्षीचा चषक इचलकरंजीमध्ये असा, या सुद्धा आमच्या कोकण नऊचा वैशिष्ट्य. यावर्षी खय असतलो हे चषक महाराष्ट्रात असतलो की महाराष्ट्राच्या बाहेर असतलो, येणारो काळ सांगतलो. समीर सर तुमच्यासाठी सुद्धा काही काय चांगले कमेंट असत. आणि ह्या गौरवान काहीतरी या नवीन दुकान आणल्यात. म्हणजे आजपासून अजून काय काय जे जे नवीन गोष्टी गौरवने क्रिकेटमध्ये आणले, या फुलटॉस ह्या सुद्धा गौरवचाच फॅड असा. आणि सध्या क्रिकेटच्या मैदानावर मार्केटमध्ये चेंडू सुद्धा सध्या अवेलेबल नाही असत, इतकी सुंदर क्वालिटी फुलटॉस चेंडूची. बॉलिंग मार्कवर आकाश सांगवेकर. आणि गौरव ह्यो असो माणूस असा की ज्या माणसानं क्रिकेटच्या प्रेमाखातर आपले सरकारी जॉब सुद्धा सोडले. म्हणजे रानावनात भटकताना मी सुद्धा कधी कधी विचार करते की 5-5 दिवस हैलो दौरा सोडायचो, संपलो की दुसऱ्या दौऱ्यावर जायचा. ह्यो घराकडे जाता कधी आणि विश्रांती घेता कधी. गौरव पण क्रिकेटसाठी जा काय तू केलंस, हॅट्स ऑफ, सलाम असत तुका. आकाश सांगवेकरचो ह्यो पहिलो चेंडू, शुभमचो एक मोठो फटको घळणीच्या दिशेन, गडग्याच्या दिशेन, चंद्राच्या दिशेन आणि डोंगराच्या दिशेन. व्हेरेनियम क्लाउड ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जी चूक तेजस सादियाने केली तीच चूक आकाश सांगवेकर करतोय. गोलंदाजांचं आक्रमण हे डाव्या एष्टीवरती पाहायला मिळत आहे आणि डाव्या एष्टीवरचे चेंडू हे विरकावून देण्यात आतापर्यंत यशस्वी ठरतोय. शुभम त्याच्या साथीला विशाल शाह नावाचा फलंदाज. शुभम शेळके आणि विशाल सहा पूर्णपणे व्यावसायिक क्रिकेटचा प्रदर्शन त्यांनी मैदानावर केला. 3 षटकापर्यंत मान टाकून उभे राहिलेले, नुसते मान टाकून मैदानावर उभे होते. उदय भाईंची कमेंट येता बघा, 1 नंबर. समालोचकांसाठी ही कमेंट असा, धन्यवाद उदय भाई. असे चांगले चांगले कमेंट तुमचे आम्ही स्क्रीनवर सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न असतो. आणि व्यावसायिक क्रिकेट प्रोफेशनलिझम जे का म्हटलं जाता, समीर सर पहिल्या 3 ओव्हरीत पूर्णपणे मान टाकून राहिलेले. म्हणजे यळ बरो त्याचो खेळ बरो. आणि जसो यळ इलो तसो दौश करू घेतल्यानी आणि दौश किती कडक केल्यानी. किती वडीचो होतो, अर्ध्या वडीचो, एका वडीचो, 1.5 वडीचो, काय 2 वडीचो. बरं, आता हे वडी म्हणजे काय असत थोड्या वेळाने वेळ मिळाला तर दुसऱ्या इनिंगमध्ये ऐकूया. काल सापांचे 4 प्रकार सांगलेले, आता वडी म्हणजे काय असत त्याचा अभ्यास थोड्या वेळाने ऐकूया. मैदानावर 70चो पाठलाग, धावसंख्या स्थिरावली 60 रन्सावरसून आताचो 1 रन 61 रन्सार. ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, आय एम वॉचिंग फ्रॉम दुबई, माय होम टाउन इन कुडाल, नाईस ऑर्गनायझेशन, मोस्ट लाईक मालवणी कॉमेंट्री. ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, व्हेरी व्हेरी थँक्स, वॉर्म वेलकम फॉर यू फ्रॉम कोकण नाव. एक मोठो फटको ढगाच्या दिशेन, आकाश सांगवेकर बॉलर असा, पण आकाशच्या बॉलवर बरेच फटके आकाशाच्या दिशेन. आणि ह्यो चेंडू मात्र आकाशातून इलो आणि वळ्यात पडलो, रवडेत पडलो, खोबल्यात पडलो, जाळ्यात पडलो. मैदानावरती आपण साई बीच होम गडी बाद होताना दिसतोय. म्हणजे मोठा फटका टोलवायचा होता, चेंडूने उंची प्राप्त केले होते आणि शतरक्षकाला सहज सोपं झालं तो झेल टिपण्यासाठी. 61 धावा आणि फलंदाज बाद होतोय तो शुभम नावाचा. 8 चेंडू आणि 9 रन्सांची गरज. पुढच्या
ह्या विकेटसाठी तिसऱ्या विकेटसाठी 47 धावांची पार्टनरशिप. जोरदार टाळ्यांचो गजर करूया. नारायण साहिल सरांची कमेंट येतात सुंदर समालोचनासाठी. धन्यवाद नारायण साहिल सर, तुमचे सुद्धा आभार. हे चांगले कमेंट तुमका दाखवले जातले युट्यूबच्या माध्यमातून. tenniscricket.in आणि कोकण नाऊच्या युट्यूब चॅनलवर आणि केबलवर ही स्पर्धा चालू असा. खूप सुंदर कामगिरी आणि मैदानावर उरलेला काम पुरा करण्याच्या इराद्यान अनुराग मोहिते. जर तुमका असे चांगले कमेंट टाकूचे असतात आणि तुमचे कमेंट जर तुमका ऐकायचे असतील तर कोकण नाऊचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिलं आधी जो सबस्क्राईब करा, तुमचे चांगले कमेंट तुमका वाचून दाखवले जातले. 8 चेंडू 9 रन्सांची गरज. अनुराग मोहिते संघाचो नायक सेनापती स्ट्रायकर एंडवर. आकाश सांगवेकर बॉलिंग मार्कवर. आखो टप्प्याचो चेंडू कानाखाली मारल्यावर जसो आवाज येतो तसो फटकन इलेलो आवाज. रन किती? फक्त 1. एका रन्सांची धावसंख्या 62. आकाश सांगवेकर, मनोज वाटेगावकर, तुषार वाटेगावकर, रमेश मराठे हे आमचे काही गुणवान खेळाडू असत ब्राह्मणदेव कुंभारमाठ संघाचे. आणि या ब्राह्मणदेव कुंभारमाठ संघाने गेल्या काही वर्षामध्ये टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक गाव एक संघ धर्तीवर आपल्या गावाचं नाव रोशन केलेलं असा. त्याच कुंभारमाठचा गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर आकाश सांगवेकर. प्रयत्न होतो आडव्या बॅटिंग खेळण्याचो विशाल शहाचो. 9 चेंडूत 20 धावा आतापर्यंत. विशालची विशाल कामगिरी. उरले 6 बॉल 8 रन्सांची गरज. धावसंख्या 62 रन्सावर 70 पाठलाग. पुढच्या सामन्यासाठी महाराजा तारकर्ली संघ कॅप्टन थोडंसं शेंदूर मारून घेऊ हरकत नाही. उमेशभाई 11 संघाचो कॅप्टन मैदानावर असा. शेंदूर त्याच्यावर मारलेलो असा, त्याच्या कपड्यांवर दिसतच असा. आबा कोचरेकर कमेंट बघा. वेळ बरो त्याचो खेळ बरो, नाहीतर झाडार चढलेलो कुत्रो येऊन चावाक शकता. या वाक्य सुप्रीमो मध्ये सुद्धा फेमस झाला. आबा कोचरेकर, तुम्ही स्वतः एक उत्कृष्ट समालोचक असात. तुमचे सुद्धा आभार, स्वागत असा. आम्ही वाट बघतो मालवण बोर्डिंग मैदानावर. आबा कोचरेकर तुमची. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला एकमेव मैदान असा गौरव, कधीतरी जाऊया मैदानावर. कोचऱ्यात असा आयलंड चषक स्पर्धा होता. मैदानाच्या चारही बाजून पाणी असतात 24 तास. फक्त 8 तास असे मिळतात की मैदान मोकळा होता आणि क्रिकेट खेळाक मिळता. अशा मैदानावर कॉमेंट्री करण्याची मजा किती वेगळी असतात. मान्यवर कक्षात ओमकार गावकर, श्याम वाकर सर आणि रोहन नाईक सर पुढच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी महाराजा तारकर्ली आणि उमेशभाई 11 हुमराट. हे सामना संपल्यानंतर अनुराग तुका विनंती असलेली लवकर येऊचा. सचिन शेट्ये, अतिशय सुंदर समालोचन आणि सुंदर आयोजनासाठी सचिन शेट्ये सरांची कमेंट. धन्यवाद सचिन सर, तुमचा फोटो सुद्धा खूप रुबाबदार दिसता. तुषार वाटेगावकरच्या तुषारचा आपण आत्ताच नाव ऐकलेला तो ब्राह्मणदेव कुंभारमाठ संघाचो एक गुणवान खेळाडू, माझो खूप लाडको आवडीचो खेळाडू. 6 चेंडू आणि 8 रन्सांची गरज. आखूट टप्प्याचो चेंडू एक मोठो फटको नाकार मुटको. डायरेक्ट चंद्रार आणि डायरेक्ट डोंगरार घळणी पार व्हेरेनियम षटकार. व्हेरेनियम ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवरती हात खोलण्याची संधी मिळते फलंदाजाला आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं जात आहे लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या स्पर्धेसाठी आमचे साथी समालोचक वेंगुर्लेवरनं योगेश परब यांच्याही शुभेच्छा येताना दिसत आहेत. कोकण नाऊ प्रीमियर लीगसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद योगेश परब आपलं. शंकर हिंदेकरांची सुद्धा कमेंट येता. 1 नंबर स्पर्धा. धन्यवाद शंकर सर, तुमचे सुद्धा आभार. आखो टप्प्याचो चेंडू असा मारण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अनुराग मोहिते 7 बॉलमध्ये 30 रन. आणि अनुरागची जी हाईट असा तीच हाईट साधारण आमच्या हरेश बांदेकरची सुद्धा असा. पण हरेश बांदेकर मागच्या 2 वर्षात जी काय सुरुवात हरेशने केली ती सुरुवात सध्याच्या घडीक दिसणार नाही. हरेश, खूप अपेक्षा आहेत आमच्या तुझ्याकडसून आणि पुढच्या सामन्यात ते अपेक्षा तू पुरे करूचे अशी तुझ्याकडसून अजून एक अपेक्षा. 2 रन्सांची गरज. 70 पाठलाग. पिटळ घेऊन मारण्याचा प्रयत्न. पिटळ म्हणजे काय? कोकणी मुलखात एखादं खुळावलो कुत्रो जेव्हा चावत सुटताना तेव्हा पिटळ घेऊन त्याला मारूचा प्रयत्न केला जाता. आता सध्या असा काही करू नका बाबांनो, कारण वन विभाग तुमच्यावर लक्ष ठेवून असा. पेटा सुद्धा तुमच्यावर लक्ष ठेवून असा. 3 चेंडू 2 रन्सांची गरज. तुषार मैदानावर कमाल करताना ह्यो सामना रंगतदार स्थितीत तुषार आणतलो काय? तुषार वाटेगावकर खूपच सुंदर गोलंदाजी. डेप्थ ओव्हर मध्ये पहिलो षटकार, पण त्यानंतर 3 निर्धाव चेंडू. एकदा टाळ्यांचो गजर करूया तुषार वाटेगावकर, मॅन फ्रॉम कुंभारमाठ मालवण.
साई बीच होम आपल्याला चौथा गडी बाद होताना दिसतोय. अर्थात या सामन्यामध्ये रंगत निर्माण करतोय गोलंदाज तुषार वाटेगावकर आणि त्यात तुषार वाटेगावकरला KPL मध्ये नाव ठेवण्यात आलं होतं लान्स क्लुजनर. तीच काहीशी आपल्याला इथं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे तुषार वाटेगावकरची. सुंदर आयोजन, सुंदर समालोचन. प्रदीप सर दोघांसाठी सुद्धा कमेंट असत. समीर सर, उमेश सर यांच्यासाठी सुद्धा कमेंट. मॉन्टी 09 म्हणजे MS09 मधलो 09 असतलो की मॉन्टीचो आवडीचो आकडो असतलो. मॉन्टीची जन्मतारीख सुद्धा असू शकता. मॉन्टी सर धन्यवाद तुमच्या कमेंटसाठी. मैदानावर मात्र आज कोणासाठी वाढदिवसाचो काळ असतलो, कोणासाठी मातम असतला. 2 चेंडूंचो खेळ शिल्लक. आतापर्यंत 21 सामनो समीर सर सुपर ओव्हर पर्यंत गेलो नाही. ह्यो सामनो होऊ शकता. 2 चेंडूंचो खेळ बरो आणि येळ बरो त्याचो खेळ बरो. 2 चेंडू 2 धावा, धावसंख्या स्थिरावली 68 रन्सावर. पुढचो सामनो उमेश भाई 11 हुमराट महाराजा तारकर्ली आणि ह्या 2 संघाच्या सामन्यात दरम्यान 5वं सामनो. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत करूया प्रदीप देऊलकर आणि श्याम वाकर. देवली गावचे हे 2 खंदे आधारस्तंभ, 2 जिवलग मित्र पुढच्या सामन्यात समालोचन कक्षात दिसतले एकत्र समालोचन करताना. 2 चेंडू 2 रन्सांची गरज. लाख मोलाचो चेंडू घेऊन तुषार वाटेगावकर. एक मोठो फटको मिड विकेटच्या दिशेन, फिल्डरच्या कपडावरसून गडग्या पार माटवा पार. वरेनियम षटकार आणि सामन्यात विजयश्री उमेश भाई 11 हुमराट संघाच्या बाजून. वरेनियम षटकार आणि सामन्याची समाप्ती. या सामन्याचा सामनावीर आपण बघूया, पण तत्पूर्वी अनुराग मोहिते तुका विनंती, प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेन तू येवचा. टॉस होतलो उमेश भाई 11 विरुद्ध महाराजा तारकर्ली. ओव्हर टू रोहन नाईक सर, ओमकार गावकर सर. उमेश 11 हुमरट आणि महाराजा तारकर्ली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इकडे याचे नाणेफेकीसाठी. तारकर्ली संघ आणि हुमरट संघ